हॅलो मित्रांनो, आज मी चंद्रमुखी 2 या तमिळ हॉरर कॉमेडी मूवीचं एक्सप्लेनेशन करणार आहे. त्यामुळे वेळ न वाया घालवता सुरू करूयात मूवीचं एक्सप्लेनेशन. तर मूवीच्या सुरुवातीला आपल्याला रंगा यादीची फॅमिली दाखवली आहे, जी खूप श्रीमंत होती. पण त्यांच्या घरात आणि बिझनेसमध्ये नेहमी काही ना काहीतरी कलह चालू होते. म्हणजे लग्नाच्या आधी त्यांच्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला होता, त्याच्यामध्ये तिचे पाय गेलेले होते आणि मुलाचा बिझनेसही तोही तोट्यात चालू होता. आणि त्यात भर म्हणजे नुकतंच त्यांच्या मिलला आग लागलेली होती. त्यामध्ये 10 लोकांचा जीव गेल्यामुळं ती मिल बंद करावी लागली होती. आता हे सर्व ऐकल्यानंतर गुरुजी यादीला सांगतात की तुझ्यावरती तुझ्या कुळदेवीचा कोप झालेला आहे, त्याच्यामुळं या अडचणींचा डोंगर तुझ्यावर कोसळत आहे. त्याकरता तुम्ही पूर्ण कुटुंबाने गावाला जाऊन तुमच्या देवीची अर्चना केली पाहिजे, तरच या संकटातून तुमच्या सर्वांची मुक्तता होईल. त्यावरती आपल्याला कळते की रंगा यादीला 2 नातीही आहेत, ज्या परिवारापासून एकदम वेगळ्या राहतात. कारण की रंगा यादीच्या मुलींनी दुसऱ्या जातीमध्ये प्रेमविवाह केल्यामुळे परिवाराने तिच्याशी नातं संपवलेलं होतं. पण एका ॲक्सिडेंटमध्ये यागीची मुलगी आणि जावई हे दोघंही मेलेले होते. त्याच्यामुळे ती दोन्ही मुलं आता अनाथ झालेली होती. त्यानंतर पोनियनची एंट्री होते आणि गुंडाच्या तावडीतून रंगा यादीच्या दोन्ही नातवांना तो वाचवतो. लगेचच पुढच्या सीनला आपल्याला एक महाल दाखवला गेला आहे, जो रंगा यादीनी आपल्या पूर्ण परिवाराकरता भाड्याने राहण्यासाठी घेतलेला होता. आणि आता पूर्ण परिवार त्या राजमहालामध्ये प्रवेश करते. तिथे राजमहालाचा मालक मुर्गेसन त्यांचं थोडंसं कॉमेडी पद्धतीमध्ये स्वागत करतो. आणि या गमतीशीर सीनच्या दरम्यानच आपल्याला पोनियन आलेला दिसतो. तो त्या दोन्ही मुलांचा केअरटेकर होता आणि त्यांना त्या अर्चनेसाठी तिथे त्यांच्या परिवाराकडे घेऊन आलेला होता. जेव्हा ती मुलं आपल्या आजी आणि आजोबांना बघतात तेव्हा ते त्यांच्या जवळ यायचा प्रयत्न करतात, पण त्यांचे मामा आणि मामी त्यांना जवळ येऊन देत नाही. पण त्याच्यावरती पोनियन त्या मुलांची समजूत काढतो आणि तेव्हाच त्या मुलांची मावशी त्या मुलांना आपल्या जवळ बोलवती. पण पुन्हा मामीमध्ये येतात. आपला संबंध हा फक्त पूजेपुरता आहे असं म्हणून ते त्या मुलांना वरती जाण्यासाठी सांगतात. आता रात्र दाखवली गेली आहे, पण आता त्या राजमहालामध्ये खूप भीतीदायक आवाज येऊ लागले होते. तेव्हा सकाळी आपल्याला लक्ष्मी दाखवली आहे आणि लक्ष्मीला पाहिल्यावरती पोनियन तिच्या प्रेमामध्ये पडतो. पण लक्ष्मीला पोनियनपेक्षा तो महाल जास्त आवडलेला होता आणि ती म्हणती की मला हा महाल आतमधून पाहायचा आहे, कारण की जेव्हा मला महालाच्या आतमध्ये जायचं असतं तेव्हा माझे वडील तिथं जाऊन देत नाही. पण इकडं आता पोनियन त्या मुलांबरोबर त्या कुळदेवीच्या मंदिरात चाललेला असतो. पण त्या मुलांचे मामा पोनियनला मंदिरामध्ये येण्यापासून थांबवतात. ते म्हणतात की तू आमच्या कुळामधला नाहीयेस, म्हणून ते पोनियनला न घेताच कुळदेवीच्या मंदिरामध्ये पोहोचतात. मंदिराची खूपच जास्त दुरावस्था झालेली होती. पण तेवढ्यात त्यांच्या समोर एक अघोरी बाबा येतो. तो बाबा यागीला म्हणतो की तो नाही आला, तो आल्याशिवाय काही करणं शक्य नाहीये, इथून निघून जा. पण परिवाराला वाटतं हा कोणतरी वेडा माणूस आहे, म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करत ते सगळे मंदिरामध्ये प्रवेश करतात. तिथं तेव्हा त्यांना नवीन गुरुजी भेटतात. ते सांगतात तिथे चंद्रमुखी आणि वेट्टनचं राज आहे, त्यामुळे इथनं निघून जा, अजून अडचणीमध्ये येताल. पण त्याच्यावरती यागीचा परिवार म्हणतो की आम्ही आधीच अडचणीमध्ये आहोत, त्यामुळे आम्हाला पूजा करून देत. असं म्हटल्यानंतर गुरुजी त्यांना होकार देतात. पुढे लक्ष्मी पोनियनला राजमहालामध्ये चालण्यासाठी सांगते, पण त्याच्यावरती पोनियन तिला म्हणतो की आपण रात्रीच्या वेळी भेटूयात. रात्री जेव्हा लक्ष्मी त्या राजमहालामध्ये येते तेव्हा तिला वरच्या बाजूला एक दार दिसतं आणि त्या दाराच्या मागे घुंगरांचा आवाज येत होता आणि त्याच्यावरती भला मोठा त्रिशूळ लावलेला होता. पण त्या गोष्टींकडे ते दोघंही लक्ष न देता पुन्हा रोमॅन्स करू लागतात. आता आपल्याला इकडं यादी मुर्गेसनला या महालाची किंमत विचारतो, कारण की तो महाल घरामध्ये प्रत्येकाला आवडलेला होता. मुर्गेसन तिथे किंमत सांगत असताना तेवढ्या तिथे एक रंगारी येतो. तो रंगारी कुळदेवीच्या मंदिराचे रंगकाम करण्यासाठी आलेला होता. त्यांनी ह्या महालाचेही रंगकाम केलेले होते. महालाचा व्यवहार होत आहे हे ऐकत असतानाच एकदम रंगारी म्हणतो की त्या महालाच्या दक्षिणेच्या बाजूला. तेव्हा त्याला मुर्गेसन आढळतो, कारण ह्या कारणामुळे यादी तो व्यवहार तोडूही शकत होता. पुढे आपल्याला गायत्री महालाच्या दक्षिणेच्या बाजूला जाताना दाखवली आहे, कारण की तिला बघायचं होतं की दक्षिणेकडे काय आहे. तेवढ्यात तिला शोधाशोध करताना एक घुंगरू सापडतो. त्या घुंगरूच्या वरती हळद आणि कुंकू लावलेले होते. जसं ती हळद कुंकूला फुंकर मारती तसं तिच्यासमोर चंद्रमुखीचं रूप येतं आणि बाहेरनं जोरात कोणतरी ओरडल्याचा आवाज येतो. जेव्हा घरातले सगळे बाहेर जाऊन बघतात तेव्हा तिथे त्यांना कोणी दिसत नाही. पण नंतर त्यांच्या लक्षात येते ही तर कामवाली बाई होती, जी झोपेत ओरडल्याचं नाटक करत होती. लगेचच आपल्याला पुढे पोनियन आणि मुर्गेसन हे भूतावरती चेष्टा करताना दिसतात. त्याच्यावरती आपल्याला एक कॉमेडी गाणंही दाखवलं गेलेलं आहे. पण इकडं पुढे मुले आपल्या आजी आजोबांना जेव्हा भेटायला गेलेले असतात तेव्हा ते पाहून मामाला राग येतो आणि तो म्हणतो की जोपर्यंत पूजा होती तोपर्यंत तुम्ही आमचे नातेवाईक आहात. तेव्हा तिथं मध्ये पोनियन येतो आणि पोनियन त्याच्या मामाला म्हणतो की आजच्या या जगामध्ये
तुम्ही जात पात धर्म यामध्ये भेदभाव कसे करू शकतात. ह्याचे वडील हे स्वतः मुसलमान होते, पण जेव्हा त्यांनी यांच्या आईशी लग्न केलं तेव्हा ह्यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला होता. त्यांनी मुलाचं नाव कलाम आणि मुलीचं नाव रागिनी ठेवलं होतं. जर हिंदू मुस्लिम भाऊ बहीण होऊ शकतात तिथं तुम्ही या मुलांना का नाकारता. आता हे ऐकल्यानंतर यादी परिवाराचे डोळे उघडतात आणि ते त्या मुलांना आपल्या परिवारामध्ये घेतात. इथं कुळदेवीच्या मंदिराचं काम करायला आलेले कामगार हे आपोआपच मरू लागले होते. म्हणजे कोणी पाण्यामध्ये बुडत होतं तर कोणाला शॉक लागत होता. आता ही गोष्ट जेव्हा गुरुजींना कळते तेव्हा गुरुजी यादी परिवाराला ह्याच्यासाठी कारणीभूत धरतात. आता ह्याच्यावरती पोनियन महालातलं भूत काढायला एका बाबाला घेऊन येतो, पण त्या बाबाची हालत चंद्रमुखी अशी करती की आता पोनियन स्वतः ते मंदिर साफसफाई करण्याचा विडा उचलतो. पण त्यानंतर त्यांना रोज रात्री चंद्रमुखी असल्याचे आवाज येऊ लागले. आता परिवारामधले सर्व लोक घाबरलेली होती. तर त्याच्यावरती मुर्गेसन म्हणतो की महलामध्ये असं काही नाहीये, तुम्हाला फक्त भास होत आहेत. तर त्याच्यावरती पोनियन म्हणतो की जोपर्यंत कुळदेवीच्या मंदिरात पूजा होत नाही तोपर्यंत हा त्रास सर्वांना होत राहणार. त्याच्यासाठी मी आता त्या मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार करणार आहे. असं म्हणून पोनियन त्या मंदिरामध्ये प्रवेश करतो आणि देवीच्या नावाने जसा तो नारळ फोडतो तसं घरामध्ये भूकंप होऊ लागतो. सगळ्या वस्तू त्या हादरू लागतात आणि जोरजोरात ओरडल्याचे आवाज येऊ लागतात. तेवढ्यात पोनियनच्या समोर रस्त्यामध्ये आग लागती. जसं की पोनियनला कोणीतरी अडवतंय. तेवढ्यात त्याच्या समोर ते आघोरी बाबा येतात. ते म्हणतात, अरे तू आलास, तू आला नसता तर ह्या गोष्टी संपल्या नसत्या. तर पोनियन त्यांना ओळखत नाही, पण ते बाबा म्हणतात, तू पोनियन नसून तू वेट्टियम आहेस. तुझा जन्म ही मूळ नक्षत्रात ग्रहणामध्ये झालेला आहे आणि तुझ्याशी बदला घेण्यासाठी चंद्रमुखीनी तुमच्या घरामध्ये एका व्यक्तीच्या शरीरात प्रवेश केलाय. आता ही गोष्ट पोनियन जेव्हा यादी परिवाराला सांगतो तर त्याच्यावरती निष्कर्ष काढण्यासाठी आता गुरुजींना बोलवण्याशिवाय काही गत्यंतर नव्हता. म्हणून यादी परिवार आता गुरुजींना बोलवतात. आता गुरुजी जेव्हा या गोष्टीचा शोध लावतात तेव्हा आपल्याला कळतं की चंद्रमुखी हिने दिव्याच्या शरीरामध्ये प्रवेश केलेला होता. आता दिव्या व्हीलचेअरवरनं खाली उतरते आणि ती सगळ्यांना इथून निघून जायला सांगते, कारण की तिला वेट्टियमशी बदला घ्यायचा होता. या दुर्गाष्टमीला मी त्या वेट्टियमचं शिर कापणार. आणि असं म्हणत दिव्या बेशुद्ध पडते. आता घरातले जेव्हा दिव्याबद्दल बोलत असतात तेव्हा दिव्याला अचानक जाग येते आणि ती बघती तिला आता चालण्यासाठी व्हीलचेअरची गरज नव्हती. चंद्रमुखीने तिला तिचे पाय परत दिलेले होते, परंतु चंद्रमुखीने आपल्याला पछाडलेले आहे हे तिला लक्षात नव्हते. एका रात्री दिव्या तलवार घेऊन महलामध्ये फिरत होती तेव्हा तिला मागून पोनियन पाहतो. तो तिचा पिछा करत असतानाच ती पुन्हा बेशुद्ध पडती. आता तिला पोनियन उचलून महलामध्ये घेऊन येतो आणि ही गोष्ट गुरुजींना सांगतो. त्यावेळी गुरुजी पोनियनला म्हणतात की मला त्या चंद्रमुखीला संपवण्यासाठी तुझी मदत लागेल. असं म्हणून जेव्हा कुळदेवीकडे पूर्ण यागी परिवार जाते तेव्हा इथे पोनियन घराची झाडाझडती घ्यायला लागतो. आता हे चंद्रमुखीच्या लक्षात येते. आता चंद्रमुखी गाडीमध्येच यादी परिवाराला मारण्याचं ठरवते. तेव्हाच तिथं पोनियन आपल्याला एका खोलीमध्ये जाताना दाखवलाय. तिथं सोन्याचं सिंहासन ठेवलेलं होतं. त्या सिंहासनावर बसल्यावर त्याच्या अंगामध्ये एक आत्मा प्रवेश करतो आणि तो जोरात चंद्रमुखीचे नाव घेतो. तसं तो चंद्रमुखीचे नाव घेतो इथं चंद्रमुखी गाडी थांबवून वेट्टियमला बोलवू लागते. तेव्हा गुरुजी त्या अघोरी बाबांना त्या महलाची सत्यता विचारू लागतात. तेव्हा ते गोष्ट सांगतात वेट्टियम आणि संगोटियमची. वेट्टियम आणि संगोटियम हे दोघंही राजा आणि सेनापती, पण खरे मित्रच. त्यांनी हा विजयनगरचा महाल एका युद्धामध्ये जिंकला होता. पण या महालामध्ये चंद्रमुखी नावाची नृत्यांगना होती. तिच्यावरती संगोटियमचं हृदय आलेलं होतं. तो तिच्याकडे आकर्षित झाला, पण ती त्याला बघून पळून जाते. असं जेव्हा तो त्या वेट्टियमला सांगतो तेव्हा वेट्टियम म्हणतो की मी माझ्या मित्रासाठी काहीही करेल. त्या नृत्यांगनाला मी तुझ्यासमोर आणून सादर करेल. असं म्हणून एकदा जेव्हा चंद्रमुखी नदीमध्ये आंघोळ करत असते तेव्हाच वेट्टियम चंद्रमुखीला पाहतो आणि तोही तिच्या प्रेमात पडतो. पण तेवढ्या तिथं बिबळ वाघ चंद्रमुखीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. पण तेव्हा वेट्टियम तिथे येऊन त्या बिबळ्या वाघाला मारून टाकतो आणि चंद्रमुखी वेट्टियमला मिठी मारते. आता मिठी मारल्यानंतर वेट्टियम अजून तिच्या प्रेमात पडतो. तो संगोटियमकडं चंद्रमुखीला घेऊन जातो. संगोटियम वेट्टियमवरती खुश होतो. तो म्हणतो तू तुझ्या मित्रासाठी या नर्तिकेला घेऊन आलास, आता तुला काय पाहिजे. तर ह्याच्यावरती वेट्टियम चंद्रमुखीचीच मागणी करतो. आता चंद्रमुखीचं नाव ऐकल्यानंतर संगोटियम तलवार उगारतो, पण तरी वेट्टियम त्याचं शिर धाडापासून वेगळं करतो. आता हे पाहिल्यानंतर चंद्रमुखी वेट्टियमला सांगते की माझं प्रेम एका नर्तकावरती आहे, पण तरीही वेट्टियम तिच्याशी जबरदस्ती लग्न करतो. इकडे आपल्याला दिव्या दाखवली गेलेली आहे, जिच्यात चंद्रमुखी पुन्हा प्रवेश करते आणि ती इकडे वेट्टियमला येऊन मी तुला दुर्गाष्टमीला मारून टाकणार आहे,
कारण की तू माझ्याबरोबर काय केलं हे ती सांगू लागते. असं केल्यानंतर चंद्रमुखीचा प्रियकर गुणाशेखर आपल्याला दाखवला गेलाय. चंद्रमुखी त्याला पाहून खूप खुश होते. पण तेव्हाच दासी येते. दासी म्हणती की वेट्टीएमनी जर तुमच्या दोघांना पाहिलं तर तो मलाही मारून टाकल. पण तेवढ्यात तिच्यासमोर वेट्टीएम येतो. आता ती वेट्टीएमला आपल्या प्रणयामध्ये जेव्हा गुंतवत असते तेव्हाच तो त्या दासीचं शिर तिच्या समोर घेऊन येतो. आता हे पाहिल्यानंतर चंद्रमुखीला लक्षात येतं की आपण पळून जाणार आहे ह्याची चाहूल वेट्टीएमला आधीच लागलेली होती. तेवढ्यात तिथं वेट्टीएमचे सैनिक गुणाशेखरला घेऊन येतात. वेट्टीएम चंद्रमुखीच्या डोळे देखतच गुणाशेखरला मारून टाकतो आणि त्याच्यानंतर चंद्रमुखीलाही जिवंत जाळतो. आता हे केल्यानंतर या गोष्टीची धास्ती ही वेट्टीएमला लागते आणि एकदा जेव्हा तो सिंहासनावर बसलेला असतो तेव्हा त्या सिंहासनावरती साप चावून त्याचाही मृत्यू होतो. त्यामुळे पोनियन जेव्हा या सिंहासनावर बसतो तेव्हाच वेट्टीएमची आत्मा त्याच्या शरीरात प्रवेश करते आणि असं केल्यानंतर आपल्याला वेट्टीएम त्याच्या खुनशी रूपामध्ये आलेला दाखवलाय. तेव्हा ते अघोरी बाबा तिथे येतात आणि वेट्टीएमला म्हणतात की ह्या दुर्गाष्टमीला चंद्रमुखी तुझा अंत नक्की करणार. मग इकडं दिव्याच्या आतमध्ये आपल्याला चंद्रमुखीच्या आत्म्याने प्रवेश केलेला दिसतो आणि इकडं पोनियनच्या आतही वेट्टीएमने प्रवेश केलेला होता. आता दोघांमध्येही जोरदार युद्ध चालू होते आणि इथं गुरुजी मंत्रांच्या साह्याने आत्म्यांना वश करण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हाच युद्धाच्या दरम्यान वेट्टीएम पडद्यामध्ये अडकतो. तेव्हा चंद्रमुखी एका तलवारीने वेट्टीएमचा गळा कापते. पण वेट्टीएम मध्ये अजून थोडासा जीव होता. मग ती तिथंच पडलेल्या माशालीनी वेट्टीएमला जिवंतच पेटवते. जसा वेट्टीएम जोरजोरात किंचाळू लागतो तसतसा चंद्रमुखीचा आत्मा आता मुक्त होऊ लागतो आणि तेव्हा आपल्याला दाखवलेलं आहे की तिथं मारणारा पोनियन नसून तो अघोरी बाबा होता. कारण की त्या अघोरी बाबाला वर्षापूर्वी श्राप मिळालेला होता की त्याचा मृत्यू हा चंद्रमुखीच्या हातनंच होणार आहे. त्याच्यामुळं तो चंद्रमुखीची कित्येक वर्ष वाट पाहत होता. आता इकडं यादी परिवार आपल्या कुळदेवीची पूजा संपन्न करते आणि इथेच मूवीचा एंड होतो.